सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। तर आज मी बनवत आहे खीर, शेवयाची खीर। तर त्यासाठी लागणार आहे शेवया, ही भाजक्या शेवया आणि हे बदाम घेतलेले आहेत मी, आणि इलायची पावडर आणि दूध मला लागलं तर मी अजून घेईन, सध्या मी एवढंच घेतलेलं आहे। आणि तूप, हे आणि तूप घेतलेलं आहे, हे म्हशीचं तूप आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण तूप टाकूया। तुपात आपण हे बदाम भाजून घेऊया। मी गॅस लो ठेवलेला आहे, कमी गॅसवरच तुम्हाला हे भाजायचे आहे। जरा रंग बदलला का आपण त्याला काढून घेणार आहोत, जास्त भाजायचे नाही। हे बघा मी भाजून घेतलेले आहे परतून। आता आपण शेवया घालूया। हे भाजलेले आहेत त्यामुळे जास्त परतायचं नाहीत आपल्याला। आता यामध्येच आपण ते बदाम टाकून देऊ। हे बघा तुम्ही बघू शकता, शेवया चांगल्या परतून घेतलेल्या आहेत मी। आता आपण त्याच्यात दूध टाकूया। तर मी ते अर्धी वाटी अजून दूध घेतलेलं आहे, आणि आता साखर टाकूया। तर मी इथं 5 टेबलस्पून साखर टाकलेली आहे। तुम्हाला जसं तितकं गोड आवडतं तेवढं तुम्ही टाकू शकता, मी तेवढंच टाकलेलं आहे। मी इथं थोडंसं केसर घेते खीरमध्ये टाकायला। आता आपण इलायची पावडर टाकूया। आता आपली खीर तयार झालेली आहे। जर तुम्हाला त्यात काजू टाकायचे असेल तर काजू टाका, माझ्याकडे नव्हते म्हणून मी टाकले नाही आहेत। बदाम होते तर बदाम टाकले।